हॅलो गाईज, गुड इव्हनिंग फ्रॉम दुबई. तुम्ही काल सर्वांनी न्यूजमध्ये बघितलंच असेल की UAEच्या US कॉन्सुलेटवर एम्बेसीवर हमला झाला काल. आणि ही न्यूज खरी आहे, कारण मी माझ्या घरातून फायटर जेट उडताना बघितले आणि ड्रोनसुद्धा मी बघितला, पण सिक्युरिटी रिझनमुळे ते फोटो मी शेअर करू शकत नाही. मी आता जिकडे उभी आहे ना, तिथून अक्षरशः 5 to 7 मिनिट्समध्ये ते US कॉन्सुलेट आहे. आणि आत्ता UAEचा माहोल बघा. तुम्ही माझं यूट्यूबवर जर जाऊन बघितलं तर मी नाईट मार्केटचा काल व्हिडिओ टाकला आहे. आणि आता सध्या इकडचं करंट सिच्युएशन असं आहे की लोक लिटरली इव्हनिंगला एन्जॉय करतात. खूप सर्व लोक आहेत इकडे, बसले आहेत खायला प्यायला. म्हणजे पॅनिक सिच्युएशनमध्ये पण थोडा वेळ पॅनिक झालो, मी सुद्धा झाले की अरे बापरे आता किती वेळा बॉम्बिंग होईल. पण एकच ॲक्च्युली 3 ड्रोन्स आले, त्यातले 2 ड्रोन ते सक्सेसफुली इंटरसेप्ट झाले, पण एक ड्रोन टार्गेटवर जाऊन पडला अक्षरशः प्रॉपरली. सो होतं आय मीन इराणला पण तेवढं अमेरिकेने नुकसान केलेलं आहे. सो इट्स अ पार्ट ऑफ वॉर. आणि आमची पॅनिक सिच्युएशन तेवढीच झाली होती, आता नाही आहे. सो लोक बघा इथे किती आहेत. असं म्हणजे आपण बॉम्ब वॉर झोन जेव्हा म्हणतो तेव्हा अफरातफरीचा मोका असो. मी काल रात्री तिकडे ते जिकडे बॉम्ब पडला तिकडे जाऊन स्पेशली बघितलं नाही, कारण माझे जे रूममेट्स आहेत त्या लोकांना माहिती आहे की मी बाहेर पडणार. सो त्यांनी मला सगळ्यांनी पकडून धरलेलं. सो मी नाही आले, ठीक आहे. पण आज मी आले बघायला की माहोल काय आहे बाहेर. तर सकाळपासून मी जरा कामात होते, माझे बरेच डिपार्चर पोस्टपोन करण्यातच माझं वेळ जातो. आणि आता हे जे इव्हनिंगला येऊन मी तुमच्याशी बोलू शकते. सो दिस इज द सिच्युएशन राईट नाव इन दुबई. लखलखती चंदेरी दुनिया आहे इकडे. होईल सगळं शांत, टेन्शन घेऊ नका, पॅनिक होऊ नका. मी स्वतःला पण 10 वेळा सांगते की पॅनिक व्हायचं नाही आहे. त्याचं कारण असं आहे की मी इकडे एकटी आहे, तुम्ही तिकडे सर्व इंडियात आहात, माझी फॅमिली आहे. सो माझी त्यांना खूप काळजी आहे. सो इट्स ओके, होईल काहीतरी होईल, चांगलंच होईल. आणि बऱ्याच अशा न्यूज येत आहेत की मस्कत ओपन झालं आहे, मस्कतवरून येऊ शकतो. इन अ वे येऊ शकतो, पण त्याच्यात पण भरपूर गर्दी आहे. जे लोक टुरिस्ट अडकलेत ना त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जात आहे. सो आम्ही जे रेसिडेंट आहोत त्यांना पहिलं दिलं जात नाही आहे. काही जणांनी ओमानचे विजा काढलेत. सो मस्कतला जाण्यासाठी प्रोसिजर अशी आहे की शारजा टू मस्कतला बस जाते आणि मस्कतला तुम्हाला विजा आधीच इथूनच घ्यावा लागेल दुबईवरून. ऑन अरायवल विजा नाही मिळणार. 80 ओमानी रियालचा विजा आहे, म्हणजे जवळजवळ 750 दिराम एवढा हा विजा आहे. आणि शारजा टू मस्कतची जी बस आहे ती साधारण 100 to 150च्या दरम्यान आहे. डिपेंडिंग ऑन ते रेट वाढवणार, कारण सगळीच लोकं जात आहेत, डिमांडमध्ये आहे. आणि मस्कत हे ओपन आहे टूर फ्लाईटसाठी. पण तिकडे ऑन अरायवल जाऊन फ्लाईट बुक करू शकणार नाही तुम्हाला प्रायर बुकिंग करावं लागेल. म्हणजे दुबईतून तुम्हाला फ्लाईट घ्यावी लागेल आणि मगच तुम्ही जाऊ शकता. ओके. सो आता मी ऑलमोस्ट खूप चालत पुढे आले आहे. पुढे आता पोलिसांच्या व्हॅन्स आहेत, त्यामुळे त्या एरियाच्या पुढे जाऊ शकणार नाही आहे आणि व्हिडिओही काढू शकणार नाही आहे. त्यामुळे मी आता त्या एरियाच्या पुढे नाही जाणार, परत मागे जाते आहे. पण लोक बघा रस्त्यात, म्हणजे कॅन यू सी किती नॉर्मल, म्हणजे असं पुढे पॅनिक नाही वाटत. आणि लोक पॅनिक नाही आहेत ना, म्हणून मी सुद्धा पॅनिक नाही आहे. इनफॅक्ट माझे जे रूममेट्स आहेत ना सगळे वर्क फ्रॉम होम आहेत आणि काही जण तर लिटरली ऑफिसला जाऊनसुद्धा आले. म्हणजे रमादान असल्यामुळे हाफ डेनी परत येतात, पण आय मीन एकदम नॉर्मल. हां चलो कल बॉम्ब हुआ था आज क्या आहे असं सिच्युएशन आहे. सो एनिवेज लाईव्ह अपडेट देत राहील. तुम्ही मला पॅनिक करू नका, म्हणजे मी पॅनिक होणार नाही. मी अशी पॅनिक होणारातली नाही आहे. पण तरी सगळे लोक रस्त्यात जात आहेत.
चलो आओ जो डन फॉर द डे.